दादा दादा अच्छा नको बोल दादा हे सकाळपासून कायच खाल्लेलं नाही आहात. डॉक्टर साहेब पेशंटची तब्येत कशी आहे? हे बघा 3 दिवस झाले. पेशंट शुद्धीवर यावा याकरता आम्ही प्रयत्न करतच आहोत. आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघू, नाहीतर त्यांना मोठ्या शहरात हलवावंच लागेल. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी तसं पेशंटच्या वडिलांना कळवतो. ठीक आहे, धन्यवाद. The subscriber is currently switched off. Please try after some time. श्रीनू, तू काल हॉस्पिटलमध्ये थांबला होतास ना? ओवी कशी आहे? निशी ओवी बरी होते. हे बघ, हे रोग तर आम्ही लावलं होतं निशी, आणि ते आता बहरत आहे. म्हणजे ओवी सुद्धा नक्की बरी होणार, नक्की बरी होणार ती. श्रीनू, अरे कुठे चाललायस? मी हॉस्पिटलला जाऊन येतो. हा श्रीनू, तू आत्ताच आलास ना? तू थांब ना. निशी, अगं ओवी जेव्हा डोळे उघडेल तेव्हा तिची नजर सगळ्यात आधी मला शोधेल. तेव्हा मला तिच्या समोर असायला हवं ना. मला जायला हवं निशी. Doctor, how's she now? ॲब्सोल्युटली फाईन. देवानं तुम्हा सगळ्यांची प्रार्थना ऐकली आणि आमच्या प्रयत्नांना यश देखील दिलं. पेशंट शुद्धीवर आली आहे. येस, शी इज आउट ऑफ डेंजर नाऊ. शी इज ॲब्सोल्युटली फाईन. डॉक्टर साहेब, आम्ही पेशंटला भेटू शकतो? हो, काहीच हरकत नाही. तुम्ही तिला भेटू शकता. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. येस. मी घरच्यांना कॉल करतो सर.
दादा हवी हवी निशी कशी आहे? ती बरी आहे, फक्त तुझ्यामुळे. दादा आणि उमा मावशी ते आत्ताच घरी गेले आहेत, पण त्यांना निरोप पाठवला ते येतीलच एवढ्यात. श्रीनिवास तू माझ्याजवळच थांबलास. आय न्यू तू मला सोडून जाणार नाहीस. दादा तुम्ही माझ्या डॅडला कळवलंय का? हो, मी सारखा प्रयत्न करतोय, पण त्यांचा संपर्क होत नाहीये. नका कळवू. नाही, असू दे, कळवायला लागेल, कारण आपल्याजवळ आपली माणसं असावी ना. तुम्ही सगळी माझीच माणसं आहात ना. हो दादा, मी इथे आले तेव्हा सगळं खूप अनोळखी होतं माझ्यासाठी, पण आता सगळं खूप आधीपासूनच आपलं असल्यासारखं वाटतंय. ही जागा, इथली माणसं, सगळंच. मी बरी आहे आता. मला प्लीज फक्त इथनं घरी घेऊन चला. ठीक आहे. आधी तू बरी हो, मग आपण घरी जाऊया. येतो मी. थँक्यू, थँक्यू सो मच. श्रीनिवास, मला माहित होतं तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. मी तुला जर काही झालं असतं ना, तर मी सुद्धा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून. असं बोलायचं नसतं. श्रीनिवास, मी माझ्या मॉमची डेथ खूप जवळून बघितली आहे. आय नो हाऊ इट फील्स जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून जातात. सो आपण एकमेकांना नाही सोडून जायचं. मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे श्रीनिवास. दॅट टू हॅपीली. मला सुद्धा. मला तुला काहीतरी सांगायचं. काय? मी आपल्या दोघांबद्दल, आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सगळं सांगितलं. काय? सिरियसली? श्रीनिवास, आता मला मेडिसिन्सची काहीच गरज नाहीये. मी अशीच बरी होईल. हो, ऐक, आता पटकन बरी हो आणि लवकर घरी ये. मी आता तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. एक्सक्यूज मी, पेशंट आत्ता शुद्धीवर आली आहे, त्यांना जास्त बोलू देऊ नका. ठीक आहे,
चल मी आहे बाहेर, तू आराम कर. हो, मी जस्ट पोहोचले. मी कळवते. हा आई, आई मंजू काकी, आई कुठे आहे? अगं हो हो, तुला झालं काय ओरडायला? मी सगळं सांगते, मला सांगा आई कुठे आहे? त्या देवघरात आहे. काय झालं ते तरी सांग आधी. मी सांगते, मी आले. काय गो, काय झाला? इतका काय महत्वाचा? हा आत्या, लालिताई घाईत आहे ती. सांगेल नंतर आपल्याला. म्हणजे सगळा काय आहे का सांगू काय? काय आत्याक सांगितलं तर नाही चालणार काय? हा बोल ना, काय झाला? कोणाचा फोन होतो? नीरज सरांचा फोन होता. मंजू काकी, आपल्या ओवीला शुद्ध आली आहे. दादांनी आईला लगेच हॉस्पिटलला बोलवलंय. मी सांगून येते. हा, आलेच मी. शुद्ध इली? अशी कशी शुद्ध इली? आता सर्वेश्वरा, ओवीन माझ्या निशीसाठी जा काही केला, त्याची जर त्याला ही शिक्षा मिळणार असत तर यापुढे या जगात कोणतीच बहीण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या बहिणीसाठी धावून जायची नाही. सर्वेश्वरा, ओवीच्या चांगुलपणाची ही शिक्षा देणार असस का त्याका? तर भास झाला. ओवीक लवकरात लवकर बरा कर. हे सगळ्यातून बाहेर काढते का? ठीक आहे, बरं कर सर्वेश्वर. आई, आई, आई. निशी, काय गो, काय झालं? आई, सर्वेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. नीरज सरांचा फोन आला होता. काय म्हणाले ते? ओवी शुद्धीवर येली काय? ओवीला शुद्ध आली आहे आणि ती सारखी तुला विचारते, म्हणून मी तुला सांगायला आले. सर्वेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकलंस? आता ओवीक ना एकदा ठणठणीत बरा कर आणि लवकरात लवकर घरी घेऊन ये. आई, आई, आपल्याला लवकर निघावं लागेल. दादांनी तुला हॉस्पिटलला बोलवलंय. मी ना ओवीला कधी एकदा बघते असं झालंय मला. मी देवासमोर साखर ठेवते आणि लगेच निघूया. लवकर निघूया. सर्वेश्वरा, आता तर काय बघूकच नको. आतापर्यंत कुणीतरी मेल्यासारखा वातावरण होता घरात आणि आता सण असल्यासारखा. पण लालिताई, एका परीने ओवीला शुद्ध आली, हे बरंच झालं ना. म्हणजे आता तिच्या जीवाचा धोका टळलाय. पण ह्याचे परिणाम काय होतील ह्याचा सुद्धा विचार करायला हवा ना. नाही, म्हणजे तसं नाही. ती बरी होऊ दे, माझं तिच्याशी काही वैर नाहीये. हो, पण फक्त आता ती घरी आल्यावर पुढे काय? पुढे काय? आता त्या ओवीचा पुढे काय व्हायचा तर होय ना. तिची मावशी हा ना. हा, आपण कशाला विचार करायचा त्याचा? पण लालिताई, ओवीने निशीचा जीव वाचून आपल्या कुटुंबावर उपकार केलेत. हे लक्षात ठेवून दादानी ओवीला सून म्हणून स्वीकारली तर? घे बाय माझे. पण असं का करतील ते? का नाही करणार? दादा असं करूच शकतात. ते कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे लालिताई, त्या ओवीच्या उपकारांचं ओझं इतकं मोठं आहे. लालिताई, समजा ओवीचं सुद्धा श्रीनूवर खरोखरच प्रेम असेल तर दादा श्रीनूच्या मागणीला परवानगी देऊच शकतात.
लालीताई, आता आपली डाळ शिजणं मला जरा कठीणच वाटतंय. तसं जर झालं तर एकतर मी कोणाचा तरी जीव घेईन, नाहीतर मी जीव देईन. पण श्रेणूला दुसऱ्या कोणाचंच होऊ देणार नाही. आणि आत्ता इतक्या पुढे आल्यावर तर नाहीच नाही. एवढा पुढे येऊन मी मागे जाणारातली नाहीये. आणि जर गेले तर मी स्वतःलाच माफ करू शकणार नाही. ओवी मरणाच्या दारातून परत आलीये ना, तर ते दार मी तिच्यासाठी उघडेन. पण ह्या घरचा उंबरठा ओलांडून मीच येणार श्रीनूची बायको म्हणून. पण तू असं काय करणार असस? तुम्ही अजून मला ओळखलं नाहीये कुणीच. मी काय करू शकते आणि काय नाही ते कळेलच तुम्हाला. अहो, मी काय म्हणते, आता काय झालं तुझा? नाही म्हणजे ह्यावेळी पण तुम्ही पडती बाजूच घेणार आहात का? काय म्हणूचं काय तुका? मला काय म्हणायचं तुम्हाला बरोबर कळतंय. हो, जरा तरी श्रीनूला समजावा. मी माझ्या भावाला शब्द दिलाय. म्हणजे तू भावाला शब्द दिला म्हणा आणि श्रीणूने चारूबरोबर लग्न करायचं असा म्हणणं तुझा? जरा तरी समजून घ्या ना. निदान यावेळी तरी मला माझ्या माहेरी कमीपणा येणार नाही याची काळजी घ्या. तसंही माझे दादा बहिणी मला सतत म्हणतच असतात, तुझ्याशी बोलून काय उपयोग आहे? तुझ्या नवऱ्याला घरात कोणी खिसगंटीतही धरत नाही. सगळे निर्णय दादा खोद घेतात. पण मी सांगून ठेवते, हा, यावेळी माझ्या भाचीसाठी तुम्हाला माझ्या बाजूने बोलावंच लागेल. हे बघ मंजू, एवढं हेकीकोरपणा बरा नाही. दादा म्हणालो ना, ओवी बरी होईपर्यंत यो विषय घरात परत काढायचा नाही म्हणा. परत कशात चालवतोस एवढा? अहो, आत्ताच बोला असं नाही म्हणत आहे मी. ती बरी झाल्यावर बोला ना. आणि तसंही तुम्ही काय दादांची तर नाही बोलू शकत. पण निदान श्रीनूला समजावा, त्याच्याशी 4 गोष्टी बोला ना. या बघ, ह्यात का मी पडणार नाही, कळला मा? अहो, आणि चारूचा विषय घरात काढण्याआधी तू मका विश्वासात घेतलं होतास का? नाही ना. मका काय सांगितलं होतंस का? नाही ना. जर सांगितलं असतास ना तर 4 शब्द मी पण तुका चांगले सांगितले असते. तुझं पण ना त्या लालिताई सारखं झालेला. जोवर मनासारखं काय होत नाही ना, तोवर समोरच्याचे कान चावत राहायचे. मी काय म्हणते, ह्यो निर्णय सर्वस्वी दादा आणि आई घेतील किंवा लालिताई भाऊजी घेतील. आपण कशात पडायचा त्याच्यात? आपला काय वाईट चाललेला का? नाही ना. या बघ मंजू, तू जर माझा ऐकला नाही ना तर त्या चारूला गाडीत बसवेन आणि तिच्या बापाच्या घरी पाठवून दे. आणि तू पण जर जास्त आवाज केला तर तुझं पण बोजो बिस्तरो बांधेन आणि तुका पण सोडून येईन. आता सारखा परत परत माझा डोका खाऊ नको, कळला मा? खूप इंजुरी झाली होती, पण आता पेशंट ठीक आहे. खूप जपावं लागेल. जखम हील होईपर्यंत अजिबात हालचाल करून द्यायची नाही. डॉक्टर, आम्ही ओवी घरी कधी घेऊन जाऊ शकतो? घरी नीट काळजी घेतली जाणार असेल तर पेशंटला डिस्चार्ज देण्याचा विचार करू शकतो. तसेही इथले उपचार करून झालेले आहेतच. आता त्यांना गरज आहे ती आरामाची, खूप आराम. वेळच्या वेळी औषध आणि पथ्यपाणी सांभाळाल तर त्या लवकर बऱ्या होतील. अगदी हिंडत्या फिरत्या होतील. डॉक्टर, आम्ही त्याची सगळी काळजी घेऊ. ठीक आहे, आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करतो. धन्यवाद. ठीक आहे.